नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये 64 मंत्री शपथ घेणार। 52 लोकसभेचे तर 12 राज्यसभेचे खासदार मंत्री होणार। मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये सर्वाधिक 12 मंत्री उत्तर प्रदेशचे तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी। राज्याला 6 मंत्रिपदांचा मान। मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 5 महिलांना संधी। निर्मला सीतारमण, शोभा करंदालजे, अन्नपूर्णा देवी, अनुप्रिया पटेल यांची मंत्रिपद कायम। रक्षा खडसेंना पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी। राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही खासदार शपथ घेणार नाही। भाजपनं ऑफर केलेलं राज्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मान्य नाही। विस्तारादरम्यान कॅबिनेट मंत्रिपद देणार। अमित शहा, राजनाथ सिंग, पीयूष गोयल, नितीन गडकरी मंत्रिपदाची शपथ घेणार। एस जयशंकर यांना मंत्रिपदाचा फोन। तिसऱ्या टर्मची टीम मोदी ठरली। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी। रक्षा खडसेंनाही शपथविधीसाठी फोन, तर विदर्भातनं शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांना संधी। रामदास आठवलेंनाही मंत्रिपद शपथविधीचं आमंत्रण। मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये आरपीआयला मानाचं पान। नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिपदासाठी फोन नाहीच। मराठवाडा आणि कोकण मंत्रिपदापासून वंचित। राज्यामध्ये पुढचे 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। सिंधुदुर्गात गेल्या 24 तासात 121 मिलीमीटर पावसाची नोंद, तर कुडाळमध्ये सुद्धा 157 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबईमध्ये मान्सून दाखल। 11 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र व्यापणार। उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात मान्सून विस्तारणार। मेट्रो 3ची आरे ते बीकेसी मार्गिका जुलैपर्यंत सुरू होणार, तर उद्यापासून मेट्रो 3च्या एका लाईनची चाचणी होणार। अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याचा मार्ग मोकळा। 2 एकर जागा देण्यास उत्तर प्रदेश सरकारची मंजुरी। एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या चुकीमुळे 2 विमानं एकाच वेळी एकाच रनवेवर। मुंबई विमानतळावर शुक्रवारी मोठी दुर्घटना टळली। आणि T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत पाकिस्तान मुकाबला। न्यूयॉर्क मधल्या मैदानावर दोन्ही टीम सामने सामने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।